शरणू शरणार्थी. अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासभा बेंगलोर या संस्थेचे अध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कर्नाटकचे कॅबिनेट मंत्री श्रीयुत ईश्वरजी खंड्रे साहेब यांची एकमताने निवड झाली. तदनंतर महाराष्ट्र युनिटच्या वतीनं आम्ही यशवंतराव चव्हाण ट्रस्ट नरिमन पॉइंट मुंबई या ठिकाणी त्यांचा सत्कार नुकताच आम्ही केलेला आहे. आणि या निमित्तानं प्रमुख पाहुणे म्हणून विधानसभेचे अध्यक्ष माननीय राहुलजी नार्वेकर साहेब या ठिकाणी उपस्थित होते. त्याचप्रमाणे देशाचे माजी गृहमंत्री श्रीयुत सुशील कुमारजी शिंदे साहेब त्या ठिकाणी उपस्थित होते. त्याचप्रमाणे ज्यांच्या दिव्य सानिध्यामध्ये हा कार्यक्रम पार पडला ते आदरणीय श्री श्री परमपूज्य श्री 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 1008 ज्ञान सिंहासनाधीश्वर काशीचे जगद्गुरु डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजीच्या दिव्य सानिध्यामध्ये हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमास खास करून आम्हाला सांगायला आनंद वाटतो की ईश्वरजी खंड्रे साहेबांचा सत्कार करत असताना महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही ठिकाणातून ज्या मंडळींनी समाजासाठी योगदान दिलेलं आहे, समाजासाठी काम केलेलं आहे आणि समाजातल्या लोकांना त्या ठिकाणी स्फूर्ती देण्याचं काम करणारे जी मंडळी आहेत त्यांचा आम्ही दरवेळी सत्कार करत असतो. त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी राष्ट्रीय अध्यक्ष श्री ईश्वरजी खंड्रे यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही वीरशैव रत्न म्हणून हा पुरस्कार देऊन कर्नाटक लिबरल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीयुत डॉक्टर कोरे साहेब त्यांना नुकताच पद्मश्री अवॉर्ड मिळालेला आहे. डॉक्टर प्रभाकरजी कोरे साहेबांना आम्ही वीरशैव रत्न हा पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार केलेला आहे. त्याचप्रमाणे बसवेश्वरांचं जे कार्य आहे, 12व्या शतकामध्ये महात्मा बसवेश्वर हे संत होऊन गेले. त्यांनी त्यावेळी समतेचा संदेश दिला होता. सर्व धर्म समभावाची संकल्पना मांडली होती आणि तदनंतर आज देशाला या विचाराची गरज आहे. आणि बसवेश्वरांचे वचन जे आहे ते फक्त भारत देशामध्येच नाही तर जगात सगळीकडे पोहोचवणारे श्रीयुत अरविंदजी दत्ती साहेबांना, जे भारताचे माजी राष्ट्रपती उपराष्ट्रपती श्रीयुत बसप्पा दानप्पा जत्ती यांचे सुपुत्र आणि बसव सेंटर बेंगलोरचे अध्यक्ष श्रीयुत अरविंदजी दत्ती साहेबांचा देखील या ठिकाणी बसवरत्न हा पुरस्कार देऊन त्यांचा त्या ठिकाणी सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे सध्याचे विद्यमान राज्यसभेचे खासदार आणि कर्नाटकचे 2 वेळा ज्यांना मुख्यमंत्री व्हायचा मान मिळाला ते श्रीयुत जगदीशजी शेट्टर साहेब हे देखील समाजातल्या तळागाळातल्या लोकांपर्यंत जाऊन बसवेश्वरांचे विचार, समाजाच्या कार्याबद्दल तळमळ असलेले श्रीयुत आमचे जगदीशजी शेट्टर साहेबांचा देखील त्या ठिकाणी सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे या अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासभेला बेंगलोरमध्ये जवळजवळ 2 एकर जागा सिटीमध्ये दिली आणि त्यामध्ये जवळजवळ 1500 विद्यार्थ्यांना राहण्याची व्यवस्था करायची ठरवलेलं आहे. त्या ठिकाणी आता बांधकाम सुरुवात होणार आहे. तर अशी 2 एकर जागा देणारे कर्नाटकचे माजी आमदार आणि सिनेमाचे दिग्दर्शक आणि फार मोठे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते आदरणीय श्री अशोकजी केणी साहेब यांना पंचाचार्य रत्न म्हणून पुरस्कार देऊन त्यांचा त्या ठिकाणी
सन्मान करण्यात आलेला आहे. आणि त्याचप्रमाणे पंढरपूर संस्थानचे श्रीयुत सहअध्यक्ष श्रीयुत हरिभक्त हबप श्रीयुत गहिनीनाथ महाराज औसेकरजी यांचा देखील त्या ठिकाणी विठ्ठल सेवा पुरस्कार हा पुरस्कार देऊन त्या ठिकाणी त्यांचा सन्मान करण्यात आला. शरणबसप्पा आप्पा संस्थान आपल्या शेजारी आहे. त्या ठिकाणी आपल्याला माहित आहे की रोज 1000-1500 लोक त्या ठिकाणी त्या संस्थांमध्ये येऊन दर्शन घेऊन प्रसाद घेऊन जातात. आणि फार मोठं विद्यालय त्या ठिकाणी कॉलेज असो किंवा विद्यादानाचं महत्त्वपूर्ण काम करतात. ते आदरणीय शरणबसप्पा आप्पा यांच्या जागी आता ज्यांची निवड झाल्याची आहे ते मातोश्री अक्कम्मा देवी यांना अक्क महादेवी असं द्राक्षायणी देवी, परमपूज्य द्राक्षायणी देवी यांना अक्क महादेवी हा पुरस्कार देऊन त्यांचा त्या ठिकाणी गौरव करण्यात आलेला आहे. सध्या ते व्हाईस चान्सलर आहेत त्या युनिव्हर्सिटीचे. आणि त्याचप्रमाणे आपले एक पत्रकार मित्र ज्यांनी चांगल्या पद्धतीनं जो माजी मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री श्रीयुत एकनाथजी शिंदे साहेब यांच्या समेत राहून या महाराष्ट्रामध्ये करोडो रुपये त्यांनी या महाराष्ट्रातल्या लोकांना कुठलेही जात पात धर्म न पाहता, मग एखादा मेंदूचा विकार असू दे किंवा हार्टचा विकार असू दे किंवा किडनीचा विकार असो किंवा कोणी जास्ती आजारी असतील त्यांना त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये डायरेक्ट रक्कम देऊन त्यांना मदत करणारे आरोग्य मित्र म्हणून त्यांना पदवी देण्यात आलेली होती. तर वीरशैव आरोग्य दूत म्हणून त्यांचा देखील सत्कार त्यांच्या समेत करण्यात आलेला आहे. आणि हा सत्कार ज्यावेळी पार पडत होता त्यावेळी आम्ही या ठिकाणी महाराष्ट्राचा अध्यक्ष म्हणून माननीयांना मी त्या ठिकाणी विनंती केली की ज्या पद्धतीनं सकल मराठा समाज म्हणून सर्व मराठा लोकांना आरक्षण देण्याचा निर्णय त्या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे, त्याच धर्तीवरती आता आम्ही माग 5/5/2013 नार्थकोट मैदानावरती अखिल भारतीय वीरशैव महासभेचं एक संमेलन घेतलं होतं. आणि त्या संमेलनाचं उद्घाटन तत्कालीन गृहमंत्री भारत देशाचे सुशीलकुमारजी शिंदे साहेबांच्या हस्ते त्या संमेलनाचं उद्घाटन केलं होतं. शामनूर शिवशंकर अप्पाजी हे अखिल भारतीय वीरशैव महासभेचे अध्यक्ष होते. त्यावेळी असा ठराव करण्यात आला की वीरशैव लिंगायत हा स्वतंत्र धर्म असून या धर्माला अल्पसंख्याकाचा दर्जा देण्यात यावा असे ठराव त्यात केला होता. त्या पद्धतीनं हा ठराव करून आम्ही दिल्लीला गेलो. तत्कालीन पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग त्या ठिकाणी होते. मनमोहन सिंग साहेबांना आम्ही अगोदर जाऊन सोनियाजींना भेटलो. सोनिया गांधीजींनी मनमोहन सिंग साहेबांना सांगितलं यांच्या याच्यात लक्ष घालून हे काम व्हावं असं मला वाटतं, त्या पद्धतीने काय करता येतं बघा म्हणून सांगितलं. मनमोहन सिंग साहेबांनी ताबडतोब आपले गृहमंत्री शिंदे साहेबांना सांगितलं आणि शिंदे साहेब त्यावेळी लीड घेतलं होतं या कामामध्ये. त्यांनी आम्हाला त्यावेळेचे मल्लिकार्जुन खरगे साहेब रेल्वे मंत्री होते. अनेक मंत्र्यांना गाठ घालून त्यांचे शिफारसी पत्र घेऊन रहमान खान म्हणून त्यावेळी अल्पसंख्याक मंत्री होते, रहमान साहेबांना त्यांनी त्या ठिकाणी हे दिले, सांगितलं की हे काम व्हायला पाहिजे म्हणून सांगितलं. त्या पद्धतीनं हे काम प्रोसेसमध्ये होतं. प्रोसेसमध्ये असताना मला सांगायला अभिमान वाटतं की घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1947 साली ज्यावेळी घटना तयार करण्यात आली त्या संविधानामध्ये घटनेमध्ये स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे हिंदू लॉच्या बद्दल. दिस हिंदू लॉ इज ऑल्सो ॲप्लिकेबल टू बुद्ध, सिख, जैन अँड लिंगायत.
लिंगायत हा शब्द पर्टिक्युलरली त्याच्यात आलेला आहे आणि त्यापैकी बुद्धांना मिळालं, सिखांना मिळालं, जैनांना मिळालं, नुकतंच जैनांना मिळालं, आता फक्त लिंगायत राहिलेला आहे. तर लिंगायतांना स्वतंत्र धर्माची मान्यता मिळायला पाहिजे ही आग्रहाची मागणी आम्ही आदरणीय राहुलजी नार्वेकरांच्या साहेबांना सांगितलं आणि त्या पद्धतीनं हा जो विचार हा जो ही बाब आहे, ही बाब जी आहे ती सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजे भारत सरकारच्या अखत्यारीत असल्यामुळं आम्ही त्यांना प्रस्ताव आम्ही पाठवून देतो म्हणून सांगितलं. आणि त्याचप्रमाणे विलासरावजी देशमुख साहेब ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळी या देशाला समतेचा संदेश देणारे, सर्व धर्म समभावाची संकल्पना मांडणारे महात्मा बसवेश्वर यांचं शाहू फुले आंबेडकर यांच्या पूर्वी काम केलेले 12व्या शतकातले महात्मा बसवेश्वरांचं त्या ठिकाणी तैलचित्र लावण्यात यावं असं आम्ही विनंती केली होती. त्याप्रमाणे बसव जयंतीला महाराष्ट्रामध्ये बसव जयंतीला जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बसवेश्वरांची त्या ठिकाणी फोटो लावून प्रतिमा लावून त्याचं पूजन केलं जातं. हे विलासरावांच्या काळात झालं. महाराष्ट्राच्या नंतर कर्नाटकात ही प्रथा चालू झाली. मला सांगायला आनंद वाटतो की 2002ला विलासरावजी देशमुख साहेब असताना ते केलं होतं. तदनंतर आज आम्ही नार्वेकर साहेबांना ज्यावेळी विनंती केली की विधानसभेमध्ये त्या भवनामध्ये आदरणीय परमपूज्य बसवेश्वरांचं महात्मा बसवेश्वरांचं त्या ठिकाणी तैलचित्र लावण्यात आलं तर ताबडतोब त्यांनी तो विचार सांगितलं आणि आम्ही त्या ठिकाणी महात्मा बसवेश्वरांचं तैलचित्र विधानसभेत लावण्यासाठी नार्वेकर साहेबांनी मंजुरी दिली. आपल्याला अभिमान वाटतो की जे जे महत्वपूर्ण काम झालेलं आहे याबद्दल मी या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. तर मागणीमध्ये अजून एक महत्वाचं काम म्हणजे की महाराष्ट्रामध्ये लिंगायत समाज फार मोठा आहे. जवळजवळ 80 लाखाच्या वर महाराष्ट्रात वीरशैव समाज आहे. तर या समाजाकरता प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे विधानसभेमध्ये किंवा विधान परिषदेमध्ये. याच्याकरता त्या ठिकाणी जे कोणी लिंगायत आमदार आहेत त्या आमदारापैकी एकाला कोणाला तरी आपण मंत्रिपद द्यावं असं त्या ठिकाणी आम्ही विनंती केली होती. त्या अनुषंगानं आज मोदी साहेबांच्या जवळचे श्रीयुत जगदीशजी शेट्टर साहेब आज पार्लमेंटमध्ये आहेत. त्यांनी लगेच तो शब्द आमचा उचलून धरला आणि त्या ठिकाणी आदरणीय मोदी साहेबांना आणि अमित शहा साहेबांना सांगून महाराष्ट्रामध्ये लिंगायत समाजाच्या एखाद्या आमदाराला त्या ठिकाणी आम्ही प्रतिनिधित्व मिळवून देऊ असं त्यांनी त्या ठिकाणी घोषणा केली. तदनंतर नवी मुंबईमध्ये 1 एकर जागा त्या ठिकाणी ऑल इंडिया वीरशैव महासभेने घ्यायचं ठरलेलं आहे. महाराष्ट्रातून किंवा देशातून कुठूनही वीरशैव बांधव आला तर त्याला उतरायला त्या ठिकाणी निवासस्थान असलं पाहिजे आणि त्याची निवासाची आणि प्रसादाची म्हणजे जेवणाची व्यवस्था त्या ठिकाणी करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करीत आहोत. निश्चितपणे या सर्व गोष्टीला यश मिळत आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही एकच सांगितलंय की वीरशैव लिंगायत असो, हिंदू लिंगायत म्हणून काही लोकांनी लिहिलेलं आहे, काही लोकांनी लिंगायत माळी लिहिलेलं आहे, काही लोकांनी लिंगायत पुष्टी लिहिलेलं आहे. अनेक लोकांनी लिंगायत हे शब्द त्यांच्या धर्म किंवा जात या ठिकाणी आलेला आहे आणि म्हणून त्या ठिकाणी जिथं जिथं लिंगायत हा शब्द आलेला आहे त्या सर्व लिंगायतांना, सकल लिंगायतांना त्या ठिकाणी आपण याचं द्यावं. अल्पसंख्याकाचा म्हणजे आम्ही जी मागणी केलेली आहे स्वतंत्र धर्म आणि अल्पसंख्याकाचा दर्जा त्या ठिकाणी द्यावा आणि ओबीसी मध्ये त्याचा उल्लेख करावा असं सांगितलेलं आहे. निश्चितपणे मागण्या मान्य होतील अशी अपेक्षा करतो आणि खास करून आज या ठिकाणी की नार्वेकर साहेबांनी बसवेश्वरांचं तैलचित्र विधानसभेत लावण्याची घोषणा केलेली आहे. त्यांचं मी अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासभेच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो आणि या सर्व महानीयांनी बोलवल्यानंतर
त्या ठिकाणी उपस्थित राहिले आणि आमचा सत्कार स्वीकारला, त्याबद्दल त्यांचा आभार मानण्यासाठी मी या ठिकाणी आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून या ठिकाणी एक प्रोस नोट आम्ही या ठिकाणी रिलीज केलेला आहे. आपल्या सर्वांना बहुधा प्रेस नोट मिळाली असेल. लिंगायत समाज हा स्वतंत्र लिंगायत हा स्वतंत्र धर्म आहे. स्वतंत्र धर्म असल्यामुळं याला धर्माची अजून मान्यता मिळालेली नाही आहे. तर मी आत्ता आपल्याला कल्पना दिली की घटनेमध्ये उल्लेख आहे की हिंदू लॉ ऑल्सो ॲप्लिकेबल टू सिख, बौद्ध, जैन आणि लिंगायत असं लिहिलेलं आहे. यामध्ये बुद्ध लोकांना मिळालं, सिख लोकांना सरदार वल्लभभाई पटेल साहेब असताना त्यांनी बोलावून त्यांना सणकावून सांगितलं. त्यांच्यामध्ये खालसा आणि सिख असे दोन पंथ होते. त्या दोघांना सांगितलं, अगोदर तुम्ही सिख धर्म आम्ही अल्पसंख्याक देतो, तुम्हाला स्वतंत्र धर्माची मान्यता देतो, स्वीकारा आणि त्याचे जे काही फायदे आहेत ते तुम्ही करून घ्या म्हणून सरदार वल्लभभाई पटेल साहेबांनी सांगितल्यावर त्यांनी ताबडतोब स्वीकारलं. आणि आज शीख समाजाला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी निधी मिळतो आणि शीख समाज प्रगतीपथावरती आहे. त्याबद्दल आत्ता नुकतंच मागच्या 4 वर्षापूर्वी जैन समाजाला मिळालेलं आहे आणि बुद्ध समाजाला तर तेव्हाच मिळालं. महात्मा बसवेश्वरांचा विचार म्हणजे समतेचा विचार आहे आणि कर्नाटक असो किंवा अनेक राज्यामध्ये म्हणजे तेलंगणा आहे, तामिळनाडू आहे, त्यांच्या अभ्यासक्रमात हा विषय आहे आणि महाराष्ट्रातही घ्यावा असं आम्ही विनंती केली होती. तो देखील विचार त्या ठिकाणी सरकार दरबारी प्रलंबित आहे. निश्चितपणे त्यालाही न्याय मिळेल अशी अपेक्षा. हो, तो मागणी केली नाही केली आहे. सांगतो तुम्हाला की 5/5/2013 जेव्हा सोलापुरात अखिल भारतीय वीरशैव महासभेचं संमेलन झालं, त्या संमेलनामध्ये ठराव करण्यात होता. माननीय सुशीलकुमारजी शिंदे साहेब त्यावेळी गृहमंत्री होते देशाचे, त्यांच्या उपस्थितीत ठराव केला होता की वीरशैव लिंगायत हा स्वतंत्र धर्म आहे आणि याला अल्पसंख्याकाचा दर्जा मिळावा अशी मागणी केली होती. आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे दिल्लीमध्ये त्या ठिकाणी प्रयत्न करण्यात आला. 2014ला हा सगळा प्रस्ताव मंजुरीला पडला होता. इतक्या रहमान खान त्यावेळी अल्पसंख्याक मंत्री होते आणि 14ला काँग्रेसचं गव्हर्नमेंट पडलं, म्हणजे काँग्रेस बदललं, सरकार पडलं आणि भाजपचं सरकार आलं. तदनंतर प्रयत्न चालू आहेत पण त्याला अद्याप यश नाही. आता सध्या सरकार दरबारी ती मागणी आहे, प्रलंबित आहे आणि त्या ठिकाणी आमचे खासदार लोक आहेत ते प्रयत्न करतायत आणि आशा आहे की होईल. मंगळवेढा महत्वाचा प्रश्न आहे. 12व्या शतकात जी क्रांती झाली, महात्मा बसवेश्वरांनी अनुभव मंडपाची स्थापना बसव कल्याण येथे केलं आणि तदनंतर एक क्रांतिकारी विचार पुढे आला आंतरजातीय विवाहाचा. त्यामध्ये हरळय्या हे चांभार समाजाचे होते आणि हरळय्या चांभार समाजाचे होते आणि ब्राह्मण कन्येचा विवाह, मदुरय्या हे ब्राह्मण होते, मदुरय्यांची मुलगी आणि हरळयांचा मुलगा या दोघांचं लग्न 12व्या शतकात महात्मा बसवेश्वरांनी केला. त्यावेळी फार मोठं अशांतता निर्माण झाली. हत्तीच्या पायाखाली साखळी बांधून त्या दोघांचं देखील त्या ठिकाणी फरफडत त्यावेळी त्या राजदरबारात घेऊन जाण्यात आला आणि मोठी क्रांती झाली. त्यावेळी महात्मा बसवेश्वर तिथून पंतप्रधान होते, त्यावेळी ते तिथून निघून आले आणि मंगळवेढ्याला त्या ठिकाणी स्थायिक झाले आणि या ठिकाणी बसून त्यांनी बसवेश्वरांची वचनं लिहिली आणि फार मोठा त्या ठिकाणी एक महत्वपूर्ण अशी ती जागा आहे. आपण आता जे मंगळवेढ्याचं विचारलात तर याबद्दलची कल्पना आम्ही मुख्यमंत्री साहेबांना दिलेली आहे. अनेक संस्था वीरशैवांच्या त्याबद्दल प्रयत्न करीत आहेत
मला आज आठवतं माननीय कैलासवासी आमदार पटणे साहेब यांनी याच्यामध्ये लीड घेतला होता. आम्ही त्यांच्या पाठीशी होतो आणि त्या ठिकाणी जागा देखील मंजुरी झालेली आहे, परंतु ती जागा हँडओव्हर करणं याच्याकरता प्रलंबित आहे. निश्चितच परवा फडणवीस साहेब त्या ठिकाणी आले होते, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेबांना देखील शब्द दिलेला आहे आणि त्या ठिकाणी लवकरच ती जागा मिळेल अशी आम्ही अपेक्षा करतो. महात्मा बसवेश्वरांची समतेची क्रांती ही 1167 पूर्वी, तर त्यांचं वचन, त्यांचं साहित्य हे आजच्या घडीला समाजामध्ये दुर्मिळ आहे. तर ते सहजासहजी उपलब्ध व्हावं यासाठी आपली वीरशैव महासभा काही प्रयत्न करणार आहे किंवा कसं? नाही, चांगला प्रश्न विचारला. आम्ही याच्यामध्ये अरविंदजी जत्ती साहेब बसव समितीचे अध्यक्ष आहेत, तर त्यांचा सत्कार आम्ही या ठिकाणी तेवढ्यासाठीच केला की अरविंदजी जत्ती साहेब यांनी परवाच लंडनला देखील महात्मा बसवेश्वरांचा त्या ठिकाणी पुतळा, थेम्स नदी आहे त्या ठिकाणी, लंडनला थेम्स नदीच्या किनारी त्या ठिकाणी महात्मा बसवेश्वरांचा पुतळा बसवून त्या ठिकाणी देखील वीरशैवांमध्ये ज्यावेळी त्यांच्या बसवण्याचा विचाराचा प्रचार करण्यात आला, आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब त्या ठिकाणी गेले होते आणि त्यांच्या हस्ते त्या पुतळ्याचं अनावरण झालं, तेव्हा अरविंदजी जत्ती साहेबांनी सांगितलं की देशामध्ये जेवढ्या भाषा आहेत त्या सर्व भाषेमध्ये या बसवचनाचा प्रचार केलेला आहे, अनुवादन करून प्रचार केलेला आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. या व्यतिरिक्त मला आज आठवण येते, डॉक्टर भगवानदासजी तिवारी साहेब जे बसव समितीचे महाराष्ट्राचे सोलापूरचे अध्यक्ष तत्कालीन राजशेखरजी मडकी साहेब यांचे सहकारी होते आणि ते प्रिन्सिपल होते सोलापूर कॉलेजचे. त्यांनी हिंदीमध्ये बसवचन इतकं सुंदर लिहिलेलं आहे की संपूर्ण देशाला बसवचन समजायला पाहिजे ही भावना होती आणि तेच विचार डोळ्यासमोर घेऊन तत्कालीन राष्ट्रपती यांनी महात्मा बसवेश्वरांचा पुतळा पार्लमेंटमध्ये त्यावेळी बसवला. मला या ठिकाणी ते सांगायला अभिमान वाटतो. तदनंतर आम्ही त्यावेळी चळवळीत होतो, त्यावेळी सोलापुरात आदरणीय आमचे नेते बनशेट्टी अप्पा होते, विश्वनाथ अप्पा बनशेट्टी, मुनाळे अप्पा होते. मुनाळे अप्पा त्यावेळी महापौर होते, अनेक मामाने अप्पा होते, अनेक मंडळी होते. त्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली मी समितीचा अध्यक्ष होतो. त्यावेळी कोणतम चौकामध्ये महात्मा बसवेश्वराचा पुतळा कर्नाटकच्या अगोदर बसवलो आणि जत्ती साहेबांना बोलवलं होतं. तर तो विचार जे तुम्ही म्हणताय, तो विचार जो आहे तो सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे, याच्यासाठी अनुवादित करून आता सध्याचं जग जे आहे ते मोबाईलचं जग आहे आणि मोबाईलवरती त्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा याच्याकरता बसव समितीचे अनेक एपिसोड्स मोबाईलवरती रीलच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाठवण्यात येतं आणि गुगलवरती विद्यार्थी आजकाल फार हुशार आहे. आता जेन झीचा जमाना आहे, जेन झीना सगळं माहिती आहे, लगेच काढून बघतात, वाचतात आणि सर्वसामान्यांपर्यंत कुठल्या भाषेत पाहिजे त्या भाषेत अनुवादन करून या ठिकाणी प्रसिद्धी करण्यात आलेली आहे. तर आपल्याला नेमका प्रश्न काय विचारायचा आहे त्याचं उत्तर मिळालं असं मला वाटतं. महात्मा बसवेश्वरांचं संपूर्ण कार्य हे कन्नड भाषेत आहे आणि आपण महाराष्ट्रात आहोत. त्यांचा अनुभव मंडप जो आहे कर्नाटकमध्ये अनुभव मंडप बसव कल्याणला आहे. महाराष्ट्राचं जे मराठी मन आहे त्या मराठी मनाला महात्मा बसवेश्वर समजावेत यासाठी वीरशैव महासभा मराठीतून काही प्रयत्न करणार आहे का? कारण जे आपण द्याल ते विश्वासार्ह असणार. गुगल सर्वांसाठी विश्वासार्ह आहे असं नाही. बर, तुमचं म्हणणं आहे त्यांच्याबद्दल बसवचन मराठीमध्ये करून प्रचार केला पाहिजे, बसवचनांचा प्रचार मराठीत केला पाहिजे, सोप्या भाषेत सांगायचं. बरोबर आहे. मराठी भाषेत अनुभव करू, जरूर करू, त्याबद्दल चालू आहे, करतो. सर्वांच्या परवानगीने सांगतो, लिंगायत समाजामध्ये कुठल्या आमदाराला मंत्रिपद मिळावं असं महाराष्ट्रात मला वाटतं? नाही, तुम्ही
विचारलात, मी काँग्रेसचा म्हणून तुम्ही विचारला पोचून विचारलं. समाज म्हणून नाही नाही, सांगतो. समाज म्हणून तुम्ही विचारता हे निश्चितपणे सांगतो. आम्हाला आता त्या भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी पार्टी म्हणजे अजितदादांचं आणि शिवसेना यांचं सरकार त्या ठिकाणी आहे. मला या ठिकाणी एकच सांगावं वाटतं की ह्यांना द्या त्यांना द्या म्हणणारा मी नाही आहे. कारण काय, श्रेष्ठी त्यांचे अनुभवी आहेत, हुशार आहेत, त्यांना माहीत आहे कोणाला द्यायला तर तो योग्य पद्धतीने काम करू शकतो. तर निश्चितपणे त्यांचे श्रेष्ठी विचार करतील बसून आणि तो जो निर्णय देतील ते सगळे मान्य करतील. फक्त प्रतिनिधित्व पाहिजे लिंगायत समाजाचं, जेणेकरून आता आमच्या सहकाऱ्यांनी, पत्रकार सहकाऱ्यांनी विचारलं की बाबा मंगळवेढ्याचं काय. मग हे जे प्रलंबित प्रश्न आहेत, कारण विजयकुमार देशमुख ज्यावेळी मंत्री होते त्यावेळी त्यांनी प्रयत्न केला, त्यावेळी जागेचा प्रश्न थोडक्यात सुटत होता, पण तदनंतर प्रलंबित सगळं तसंच राहिलेलं आहे. तर त्यांनी कोणालाही करू दे, आमचं त्याच्याबद्दल काय स्वागत आहे त्याच्याबद्दल, पण काम लवकर होईल. त्या प्रश्नाला वाचा पडली त्याच व्यक्तीला परत व्हावं असं तुम्हाला वाटतंय? नाही, कुणालाही करू दे. मी म्हणजे कोणाला मला हक्कच नाही त्यांनी कोणाला करावं काय नाही. मला जर हक्क असला असताना मी सांगितलं असतं यांना करा, यांना करू. आणि तो समाज म्हणून आम्ही शिफारस करतोय की बाबा तुम्ही कोणालाही करा, देण्याबद्दल दुमत नाही, पण एक करा जेणेकरून मंगळवेढ्याचा प्रश्न सुटतोय, जेणेकरून सोलापुरातील अनेक प्रश्न आहेत, महाराष्ट्रातल्या लिंगायतांचा प्रश्न आहे, ते सगळे प्रश्न सुटले पाहिजे ही भावना. तुमच्या शुभेच्छा आहेत सगळ्या समाजाच्या. हो, समाजाच्या वतीने मागणीच केली म्हणजे शुभेच्छा.